एक एक घेतो. सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील UDCPR, वाढीव FSI, गृहनिर्माण संस्थाचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्विकास, MIDC क्षेत्रातील सुरू झालेला निवासी विकास, रिक्त व अविकसित भूखंडाचा विकास, डेटा सेंटर, IT पार्क, औद्योगिक, व्यावसायिक व मिश्रण वापराच्या विकासामुळे संभाव्य लोकसंख्या घनता, दिवसाकालीन लोकसंख्या, विद्यमान विकास आराखड्यातील नियोजनात्मक गृहीतके, रस्ता व वाहतूक, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, विद्युत पुरवठा, सार्वजनिक व सामाजिक सुविधा, पर्यावरण, शहरी उष्णता तसेच शहराच्या एकूण वहन क्षमतेवर होणाऱ्या एकत्रित परिणामाचा नोडनिहाय व सेक्टरनिहाय स्वतंत्र वैज्ञानिक व सर्वसमावेशक परिणाम मूल्यांकन करण्यासाठी पात्र तज्ज्ञ संस्थेची खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती करण्याबाबतचा ठराव या सभागृहापुढे मांडत आहे. नंतर बोलण्याची संधी द्यावी. सभागृह नेता सागर नाईक यांनी जो ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो. बोला सन्माननीय सभापती. सभाध्यक्ष महोदय, याआधी सभा चालू झाल्यानंतर प्रश्न उत्तर तासावरती आपण आयुक्त महोदयांना प्रश्न विचारले आणि आयुक्त महोदयांनी त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सभागृहाला त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी दिली. मी निश्चितप्रमाणे सांगतो, धोरण शासनाने बनवलं, धोरण शासनाने लादलं, पण उत्तर आयुक्त महोदयांना ते त्याच्या बाजूने द्यावी लागली. आयुक्त महोदयांनी प्रामुख्याने सांगितलं की आपण डेव्हलपमेंट प्लॅन करताना लोकसंख्येचा विचार केला, पण आपण सर्वजण बघतो, जसं देसाईजी बोलले की ट्रॅफिक जॅम ही आतापासूनच होत आहे, पाण्याची कमतरता आतापासूनच झालेली आहे. ऐरोली आणि घनसोली भागामध्ये 24 तास विजेचा तुटवडा त्या ठिकाणी होत आहे आणि कुठेतरी आपण पुन्हा घरांची संख्या अनियंत्रित वाढवली तर निश्चितच त्याचा परिणाम या आपल्या शहराच्या कॅरिंग कॅपॅसिटीवर होणार. 1960 साली MIDC आली, 65 साली 70 साली सिडको आली आणि त्यांनी, मला भगत साहेब नेहमी सांगतात की अख्ख्या जगामध्ये शहरासाठी ॲक्विजिशन केलेलं एकमेव शहर म्हणजे नवी मुंबई शहर. दुसरीकडे जमीन मालकांच्या भागातच प्लॅनिंग करून शहर नियोजन त्या ठिकाणी केलं जातं, पण या नवी मुंबई शहराचं पूर्णपणे अधिग्रहण करून एक शहर वसवण्याचा त्या ठिकाणी काम केलं की एक नियोजन प्लॅन सिटी म्हणून हे उदयास येईल, त्या दृष्टीने केलेलं आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी, सिवरेज, फुटपाथ, मार्केट, शाळा या सगळ्या सुविधा उपलब्ध असतील. त्या माध्यमातून आतापर्यंत आपण पोहोचलो, पण आता या सुविधा आपल्याला पुरेशा पडतीलच असं नाही. आज LIG आणि गावठाण भागामध्ये गरजेपोटी बांधकाम कुटुंब वाढीमुळे आपण केलं, ती लोकसंख्या वाढलेली आहे आणि आता धोकादायक इमारतींच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट होणार आहे. आणि त्याचबरोबर आता MIDCने ज्या उद्दिष्टाने जमीन अधिग्रहण आमच्याकडून केली होती, बरोबर सुद्धा साहेब, शेवटी भूमिपुत्रांच्या अधिग्रहित तेव्हा सांगण्यात आलं की औद्योगिक वापरासाठी या जमिनी अधिग्रहण करतोय आणि त्या उद्दिष्ट जाऊन आता तिकडे निवासी वापर
करून तो एक अतिरिक्त भार लोकसंख्येचा आपल्यावरती पडणार आहे. याचा सर्वकष विचार आपण आज नाही केला तर उद्या आपल्याला जनता त्या ठिकाणी माफ करणार नाही. आणि त्यामुळे अभ्यास किती केला, अनालिसिस किती केला, असेसमेंट किती केलं, ही माहिती आपल्याकडे अद्याप उपलब्ध नाही. आधी आपण 2.5 FSI साठी लढत होतो. त्यावेळेस देखील एक इम्पॅक्ट असेसमेंट 2013-14 आपण त्या ठिकाणी केला. त्याची क्षमता आत्ताच पूर्ण झाल्यासारखी त्या ठिकाणी वाटते, कारण की पाणी तर आपल्या कपातीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. 2.5 FSI नंतर युनिफाईड DCR त्या ठिकाणी आला नाही. एकंदरीत शहराचा ग्लोबल FSI त्या ठिकाणी वाढवला गेला. या ग्लोबल FSIचा लाभ फक्त रिडेव्हलपमेंट नाही तर अविकसित भूखंडांना देखील त्या ठिकाणी होतं. आमचं प्राधान्य हे धोकादायक इमारतींचं पुनर्वसन करण्यासाठी निश्चितच असणार आहे. युनिफाईड DCRच्या माध्यमातून जो काही वाढीव FSI भेटला त्याचं मूल्यमापन आपल्या DP प्लॅनमध्ये केल्यासारखं वाटत नाही. कारण की जेव्हा आपण DP प्लॅन बनवत होतो तेव्हा युनिफाईड DCR आला नव्हता. बरोबर, तुमच्या टायमालाच आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. तेव्हा आपल्याकडे उपलब्ध DCR होता, त्या आधारे आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. पण या युनिफाईड DCRच्या माध्यमातून किती अधिक प्रभाव आपल्या शहरावरती पडेल याचा अभ्यास, कारण की जेव्हा आपण बनवला तेव्हा मागील DCRचा होता, तो अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि ती माहिती आपल्या प्रत्येक सदस्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे आयुक्त साहेब, तुम्ही काय आता 2 वर्ष झाली, 3 वर्ष, 1 वर्षांनी अधिक तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये जाल किंवा दुसऱ्या भागामध्ये जाईल. आम्हाला या शहरामध्ये आमचं आयुष्य पुढील काढायचंच आहे. आम्हाला कुठे दुसरीकडे राहायला त्या ठिकाणी जायचं नाही. प्रत्येक भागामध्ये लोकसंख्या वाढीचा हा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. भविष्याचा वेध आपण घेतलाच पाहिजे. असेसमेंट त्या ठिकाणी केलंच पाहिजे. आणि अंधारामध्ये कधी वाटचाल त्या ठिकाणी केली नाही पाहिजे. त्यामुळे आज हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडत आहे. मी काही ओळी, ज्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा बोध घेतो, त्यांची शिकवण आपण लक्षात घेतो, जयंती आपण साजरी करतो, त्यांचे पुतळे उभारतो, देवासारखं त्यांच्याकडे बघतो, पण त्यांनी या भूमीला जी शिकवण दिली तीच आपण विसरतो. त्यांनी अनेक किल्ले बांधले, सभाध्यक्ष महोदय, अनेक किल्ले त्या ठिकाणी बांधले. आणि त्या किल्ले बांधण्याच्या वेळी किल्ले बांधणाऱ्याला आज्ञादेश ते त्या ठिकाणी देत होते. त्यावरती ते बोलायचे की गडावरती आधी उदक पाहुनी किल्ला बांधावा, गडावरती आधी उदक पाहुनी किल्ला बांधावा, म्हणजे आधी पाण्याची व्यवस्था मग विकास. परंतु आज उलट्या मार्गाने आपण चाललेलो. त्यामुळे प्रथम पाण्याची व्यवस्था कुठल्याही किल्ल्यावर करावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात त्या सांगितलं, पण अजून आपल्याला ते लक्षात येत नाही. आज नवी मुंबईचं आपलं भाग्य आहे की आपल्याकडे स्वतःचं धरण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच नाईक साहेबांनी सर्वप्रथम आपल्या नवी मुंबईच्या पाण्याची चिंता पहिला केली. इतर शहरामध्ये आपल्या कोट्याचं पाणी कमी करून दुसरीकडे देण्याचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्यामुळे काय भविष्याचा वेध घेतला जातो हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आपण अर्बन डेव्हलपमेंट करता, पण लोकांच्या सुखसुविधाचा विचार त्या ठिकाणी करत नाही. याला डेव्हलपमेंट बनत नाही, याला त्या ठिकाणी अधोगतीच बनणार आहे. त्यामुळे
आपल्या शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने किती पाणी लागेल. आता खारघरला या ठिकाणी मोर्चा काढलाय की पाणी द्या नाही तर घरं परत घ्या. मोर्चामध्ये काय बोलतो, पाणी घ्या नाही तर घरं परत घ्या. म्हणजे लोकांना पाण्याची अपेक्षा आहे पहिला. आता पाण्याची व्यवस्था आपल्याला करणं आवश्यक आहे. आपण म्हणतो की पहिला अधिकार इकडचा रिडेव्हलपमेंटचा आहे. पहिला अधिकार इकडच्या रिडेव्हलपमेंटचा आहे. नंतर FSI नवीन भूखंडावरती जर आपल्याकडे सुविधेसाठी पुरेसा उपलब्ध असेल, कॅरिंग कॅपॅसिटी असेल, तर तिकडे वापर झाला पाहिजे. पण प्रथम हक्क इकडे राहणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळे फक्त नफा कमवण्यासाठी आपल्याला मुक्त FSI देऊन चालणार नाही. इंडस्ट्रीयल झोनमध्ये निवासी वापर चालू करणं याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. पण आपण फक्त म्हणत नाही, याचा अभ्यासपूर्ण असा विषय त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. असेसमेंट करण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे या लोकसंख्येचा भार आपल्या शहरावरती किती होईल हा अभ्यास आपल्याला करणं भविष्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सभागृहापुढे हा ठराव मांडत आहे. आधी ऐकताना आपण प्रश्न विचारली, पण शेवटी इथे उपस्थित सर्व नागरिकांची जबाबदारी. आज आपलं शहर हे प्रत्येक बाबतीत नंबर 1 शहर त्या ठिकाणी बोललं. मोकळं शहर, सुटसुटीत शहर. पण ज्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी सांगितलं की 5-5 हजार नवीन घरं एकाच सोसायटीमध्ये निर्माण होणार आहेत, म्हणजे 5,000 गाड्या एकत्र त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था साहेब बिल्डिंगमध्ये होईल. पण त्या रस्त्यावरती गाडी उतरलं, त्यांची पेलण्याची क्षमता रस्त्यांमध्ये आहे का ते ओळखलं. आत्ताच आधी आपण म्हणायचो की आपल्याकडे ट्रॅफिक होत नाही, पण आपल्याकडे गंभीर असा ट्रॅफिकची सुविधा. संध्याकाळी ठाणे बेलापूर रस्ता पॅक, वाशी कोपरखैरणे रस्ता पॅक, पामबीच रोड पॅक, असा कुठलाच रस्ता नाही जिथे आपल्याला ट्रॅफिक भेटत नाही. आणि त्याचमध्ये आपण पुढे जिथे आवश्यकता नाही तिथे FSI देऊन, आता काही लोक बोलतील की FSI मुळे लोकसंख्या वाढेल, असं नाही. पण निश्चितच प्रत्येक भागाची घनता विचारात घेतली पाहिजे की एका एकरावरती किती कुटुंब त्या ठिकाणी राहिलं गेलं पाहिजे. FSIचा दोष नाहीये. UK मध्ये प्रति हेक्टरी 28 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये प्रति हेक्टरी 228 कुटुंब. आपल्या नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची घनता मला वाटतं अधिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणार. आज त्या जुईनगरच्या स्टेशन पार्किंग एरियामध्ये 2,500 नवीन फ्लॅटची निर्मिती होते. त्या 2,500 फ्लॅटना स्टील पार्किंग नाही, किंवा अंडरग्राऊंड पार्किंग नाही, किंवा मल्टी लेवल पार्किंग नाही. त्या सानपाडाच्या कॅपॅसिटीचा त्याचा विचार केला नाही. त्यामुळे त्याचा ताण आपल्यावरती काय येणार आहे त्याचा देखील विचार आपल्याला तेवढाच आवश्यक आहे. आज आपण बसलोय, 6 वर्षांनंतर निवडणुका झाल्या, या शहराच्या विकास दृष्टीने आपण करतो. आपल्या सर्वांना पाण्याचे फोन येतात, लाईटीचे फोन येतात, झाडं पडल्याचे फोन येतात, सगळे फोन येतात. पण जर असाच अंधारात विकास चालू झाला, पाटील साहेब किती फोन येतील तुम्ही उचलून उचलून थकाल. जर तुम्हाला कुठे बोलावलं तर तुम्ही तिकडे पोहोचणार नाही, कारण की ट्रॅफिक मध्ये अटकाल. कारण की अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही की जसं तुम्ही गेटमधून बाहेर निघाल तर तुम्ही ट्रॅफिक मध्येच घुसाल. त्यामुळे आपण स्वतःचा किती नफ्यासाठी विचार करायचा आणि शहराचा किती विचार करायचा या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे
प्रस्तावामध्ये कुठल्या कुठल्या बाबतीत आपण सेक्टर न्याय, नोड न्याय आणि शहर न्याय कुठल्या कुठल्या बाबीचा आपण विचार केला पाहिजे, कुठला अभ्यास केला पाहिजे, संख्या निश्चित केल्या पाहिजे. आयुक्त महोदय, आपण लवकरात लवकर याचं एजन्सी अपॉइंटमेंट करून याचा अभ्यास सभागृहापुढे सादर केला पाहिजे. आणि त्यानंतरच आपल्याला एक अंदाज येईल की प्रत्येक नोडची लोकसंख्येची कॅपॅसिटी किती आहे. मग जिथे गरज आहे तिथे जास्त एफएस आहे, जिथे गरज नाही तिथे अनावश्यक एफएस देऊन अनावश्यक लोकसंख्येचा भार आपल्या शहरावरती पडेल, या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पावलं उचलू शकतो. आयुक्त महोदयांचे हात बांधले गेलेले आहेत काही गोष्टींमध्ये, ते आम्ही समजू शकतो. आणि त्यामुळे आयुक्त साहेब, तुमचा मेसेज आम्हाला काही प्रमाणात पोहोचला की कशा प्रकारे आपल्या शासनाच्या धोरणाखाली न पटणारं कदाचित धोरणाला साथ द्यावी लागते. आणि आपण या शहराच्या जो नियोजित विकास आहे त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे, नाहीतर आपल्या शहराची हालत दुसऱ्या शहरांपर्यंत सारखी होण्यासारखी वेळ लागणार नाही. त्यामुळे हा खुल्या निविदाद्वारे तज्ज्ञ व्यक्तीची संस्था, आपण जसा मागे आपण क्रिसिलच्या माध्यमातून आपला इम्पॅक्ट असेसमेंट केला होता, तसाच इम्पॅक्ट असेसमेंट आपला एखाद्या संस्थेमार्फत करावा आणि त्यामध्ये प्रत्येक बाबी या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आज आपले प्लॉट्स त्या ठिकाणी जे रिझर्व प्लॉट आपण केले होते ते देखील विकण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे अन्याय नवी मुंबई शहरावरती, त्यांच्या लोकांवरती होतोय. आपले नवी मुंबईची जनता बाधित होते, त्यांचं भविष्य बाधित होतोय, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण हा अहवाल लवकरात लवकर सभागृहापुढे सादर करून सर्वकष, शेवटी DCR मध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आपल्याला देखील आहे, त्याचा विचार आपण या सभागृहाच्या माध्यमातून करूच. आणि जे काही या शहराच्या दृष्टीने काही नफाखोर दलाल लोक असतील त्यांना चाप देण्याचं काम ही नवी मुंबई महापालिका त्या ठिकाणी करेल. हा प्रस्ताव मी सभागृहापुढे पुढील काही यामध्ये त्रुटी असतील, सुधारणा असतील, सूचना असतील त्या मांडण्यासाठी सादर करतो. 75 नंबर विषय याविषयी चर्चा झाल्यानंतर आपण त्याविषयी चर्चा करूया, पण याविषयी आपण पहिला चर्चा करू.